शेतकऱ्यांकरता अत्यंत महत्त्वाचा शेतकऱ्यांचा जीवनमान उंचावणारा प्रकल्प वैनगंगा नळगंगा या प्रकल्पामध्ये वाशिम जिल्ह्याचा समावेश करावा। विदर्भाकरता अत्यंत महत्त्वाचा व शेतकऱ्यांचा जीवनमान उंचावणारा वैनगंगा नळगंगा प्रकल्पाला 7/7/2024 रोजी आपल्या राज्याचे राज्यपाल महामहिम रमेश बैस यांनी मंजुरी दिली। सदर प्रकल्पामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ जिल्ह्याचा समावेश करण्यात आला। वाशिम जिल्हा सिंचनाच्या दृष्टीने अत्यंत मागासलेला व आकांक्षित जिल्हा म्हणून संपूर्ण विदर्भात प्रख्यात आहे। त्यामध्ये रिसोड तालुका तर सिंचनाच्या दृष्टीने अत्यंत मागे असलेला तालुका असून सिंचनाचा कुठलाही मोठा प्रकल्प जिल्ह्यात नव्हे तर तालुक्यात सुद्धा नाही। मागील अनेक वर्षापासून रिसोड तालुक्यातील पैनगंगा नदीवर 3 बॅरेजेस व्हावे म्हणून मी सारखा पाठपुरावा करतोय, परंतु पाणी उपलब्धता प्रमाणपत्र या नावाखाली आजपर्यंत तो प्रकल्प रखडलेला आहेच। वैनगंगा नळगंगा प्रकल्प हा खरोखरच शेतकऱ्यांचा जीवनमान उंचावणारा, शेतकऱ्यांना समृद्ध करणारा प्रकल्प आहे, परंतु सदर प्रकल्पामध्ये वाशिम जिल्ह्याचा समावेश होईल ही आशा बळावली होती। परंतु सदर प्रकल्पामध्ये वाशिम जिल्ह्याला वगळण्यात आल्याचा प्रसार माध्यमातून बातम्या सारख्या येत असल्याचं निदर्शनास आणून दिले। उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 25 डिसेंबर 2022च्या नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये नळगंगा वैनगंगा नदीजोड प्रकल्पामध्ये वाशिम जिल्ह्याचा समाविष्ट करण्याची ऐतिहासिक घोषणा केली होती। वाशिम जिल्हा वगळण्यात आलेल्या तरी या शेतकऱ्यांचा जीवनमान उंचावणाऱ्या व नंदनवन करणाऱ्या प्रकल्पामध्ये आमच्या वाशिम जिल्ह्याचा सुद्धा समावेश करण्यात यावा, याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले यांच्याद्वारा भाजपाचे उत्तर भारतीय महाराष्ट्र प्रदेश सचिव लाखन सिंग ठाकूर यांनी निवेदन दिले। उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ, रिसोड, वाशिम।